तर नमस्कार मित्रांनो, आपण आता बघू शकतो की जैविक काय असते आणि जैविकचा फरक काय असते. तर बघू शकतो आपण एकरी 4 किलो ट्रायकोडर्मा टाकला होता आणि त्या ट्रायकोडर्मामुळे आपल्याला जे मित्रकिडी जोपासण्यासाठी मदत झाली आणि शत्रुकिडी मारण्यास मदत होईल. तर या प्लॉटमध्ये आपल्याला कुठेही आतापर्यंत उरुणी वगैरे लागलेली दिसत नाही किंवा सड वगैरे फार काय दिसत नाही आहे. तर कारण याला आपण ट्रायकोडर्मा टाकला होता आणि या ट्रायकोडर्माचा रिझल्ट आपल्याला पाहायला. तर आपलं एकतरी कोणत्याही कंपनीचं जसं की IPL बायोलॉजी आणि किंवा मग पटेल बायोटेकचं असं वगैरे जर हे असेल तर नक्कीच जैविक औषधांचा उपयोग करा. जैविक औषध टाकण्याच्या अगोदर कमीत कमी 8 दिवस कुठलंही औषध रासायनिक टाकलं नाही पाहिजे आणि जैविक औषध दिल्यानंतर पुन्हा 8 दिवस कोणतंही औषध टाकता कामा नये, कारण त्याचा आपल्याला चांगला परिणाम दिसून येईल. तर हे चांगला परिणाम दिसून आल्यानंतर नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, हे मला आवर्जून सांगायचं आहे. तर जैविक औषध हे एक तर स्वस्त आणि सस्ते असतात आणि एकदम महत्त्वाचे असतात. तर जे कृषी विद्यापीठाने रिक्रुटमेंट केलेले असतात त्यांनी चांगलं दर्जेदार पेटेंट असतो तसेच औषधी खरेदी करा, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. ह्याच्यामध्ये भरपूर जैविक औषधे येते, जसं की NPK कांसो वगैरे जे आहे ते खतांना अपटेक वगैरे करते. ट्रायकोडर्मा झालं, सोडोमोनास झालं, अशा बऱ्याच कंपन्या वेगवेगळ्या नावानं आपल्याला पाहायला मिळतात. तुमच्याकडं कोणत्या आहेत बाजारपेठेमध्ये ते चांगल्या कंपनीचं घ्यायचं. दुकानदाराच्या मनावर शक्यतो टाळणं किंवा दुकानदार असे वाईट नाहीत, तर चांगल्या कंपनीचं द्या हे आपण म्हणावं आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगला फायदा होईल. तर हे जैविक औषधाचं एक ज्वलंत उदाहरण आहे आणि आपण ते टाकू शकतो. त्याचा वाईट परिणाम काही दिसत नाही. जसं की गांडूळ वगैरे वाढण्यास आपल्याला मदत होते, मित्रकिडी वाढण्यास मदत होते. बाकीची औषधी आपण जर क्लोरो वगैरे भरपूर जर वाढलं तर गांडूळ वगैरे मरू शकतात, मित्रकिडी मरू शकतात. तर त्याच्यामुळे हे होता आपण जैविक औषधीचा थोडा बहुत अवलंब करावा, जेणेकरून आपल्याला प्लॉट चांगला डेव्हलप होतो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि अजून जैविक विषय अधिक माहितीसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.